आंब्याचं असं चमचमीत रायतं बनवून तुम्ही कधी ट्राय केलं आहे का? अतिशय सोपी आणि कोकणातली ही रेसिपी चवीला इतकी सुरेख लागते ना, कशी बनवायची ते तुम्हालाच दाखवणार आहे. नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करतोय आंब्याचं रायतं. त्यासाठी रायवळी आंबे घ्यायचे, छान पिकलेले असतील असे आंबे घ्यायचे. त्याला पाण्यात आधी स्वच्छ धुवून घ्यायचं, चीक असतो त्याला तो सुद्धा काढून घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्या बाहेरची साल असते ती अलगद काढून घ्यायची. सालीचा जो काही रस असेल तो सुद्धा काढून घ्यायचा आणि साल आपल्याला घ्यायची नाहीये. कोई सकट हा पल्प आपल्याला असाच वापरायचा आहे. आता ह्यासाठी लागणारा मसाला पाहूयात. त्यासाठी खोबरं घेतलंय ओलं, धणे घेतलेत थोडेसे, मेथी आणि लाल तिखट घेतले. काश्मीरी लाल मिरची पावडर घ्यायची किंवा मग बेडग्या मिरच्या सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर चालेल. तर ह्याचं छान पाणी घालून वाटण तयार करायचं. आता कसं करायचं, ह्याला फोडणी द्यायची आहे आपल्याला. त्यासाठी मी इथे चूल पेटवली, चुलीवर करते म्हणून. आता कढई तापली की त्याच्यामध्ये तेल घालायचं, 1-2 चमचे तेल घालायचं. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आणि मग त्यात घालायची कढीपत्त्याची पानं. मी इथे ना एक अख्खा हे वापरलेला आहे देठ कढीपत्त्याचा, तो घातला आहे. त्याच्यामध्ये फोडणीसाठी मी घातली आहे राई, मोहरी आणि जिरं घातलं आहे. चांगलं तडतडलं की त्यात घालायचं आहे हा मसाला वाटलेला आणि लसूणसुद्धा घातली आहे ठेचून. आता हे चांगलं ना मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे आंबे सोलून ठेवलेत ते ह्यात घालायचे, रसासकट ह्यात घालायचेत आणि मग लाल तिखट, हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता खूप घट्ट वाटतंय ना, तर ह्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. आधी मी मसाल्याच्या भांड्यातच पाणी घालून तेच पाणी इथे वापरलेलं आहे आणि मग एक्स्ट्राचं लागलं तर आपण इथे पाणी घालणार आहोत. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी काढून घ्यायची. एकदम सुंदर चव लागते ह्याची. आंबा गोड आहे, त्यात मस्त खोबऱ्याचं जे वाटण आहे त्याचा एक सुंदर फ्लेवर येतो. तर आता हे छान ना मिक्स करून आधी उकळी काढून घ्यायची आणि मग आपण ह्यात चव बॅलन्स करण्यासाठी गूळ घालणार आहोत. तर आधी मी चांगलं हे उकळी काढण्यासाठी ठेवून देते. आता हे जरा अजून घट्ट वाटतंय तर थोडंसं मी अजून पाणी घालते, एक अर्धा ग्लासभर एवढं पाणी घालते, जास्त घालत नाही आहे कारण हे खूप पातळ नसतं, थोडंसं घट्टसरच असतं. आता बघा एक दणदणीत उकळी येऊ लागलेली आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला गूळ घालायचं, 1-2 चमचे गूळ घालायचा. कुठलाही गूळ वापरू शकता, फक्त आपल्याला टेस्ट बॅलन्स करायची. गुळाऐवजी साखरसुद्धा घालू शकता. आता हे ना मस्त मिक्स करून झाल्यावरती अजून एक कड काढून घ्यायचा आणि मग तयार होतं आपलं इथे मस्त तिखट, गोड, आंबट असं आंब्याचं रायतं. भातासोबत ना हे खूप सुंदर लागतं. गरम गरम भातासोबत तुम्ही हे नक्कीच ट्राय करून पहा. कोकणातला हा एक पारंपरिक पदार्थ आहे. तुम्ही ट्राय केलात तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल ना, तर लगेच जा आणि पटकन सबस्क्राईबसुद्धा करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल ना, तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आंबे पिकल्यावरती तुम्ही ही रेसिपी कधीही ट्राय करू शकता. तर नक्कीच ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा.